तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवेल असं विजय वडेट्टीवार म्हणतात। मतं मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीसारख्या योजना या सरकारने आणल्यात असाही घणाघात त्यांनी केलाय। शरद पवारांना सोडून गेलेल्या लोकांना आता असुरक्षित वाटतंय असं वक्तव्य सुद्धा वडेट्टीवारांनी केलंय। आणि नेत्यांना वाटतं की आपला माणूस मुख्यमंत्री, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, स्वाभाविक आहे। महाविकास आघाडी एकत्र लढल्यानंतर हा निर्णय एकत्र बसून घेऊ निवडणुकानंतर। महाविकास आघाडीमध्ये आमच्यामध्ये हा निर्णय आमच्या हायकमांड घेत असतात आणि हायकमांडने जो निर्णय दिला तो सर्वांना मान्य असतो। मुदतवाढ दिली तर पैसे आता आमच्याकडे नाहीत, जे पैसे होते ते पैसे आम्ही दुसऱ्या योजनेकडे वळवले आहे। तर हे घर मोडून मांडोट टाकणं, घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडव टाकून राहायचा असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे। त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे यांना प्रेम वगैरे काही नाही। निवडणुकीच्या तोंडावर सर्व बंद करून महिलांची मतं कशी मिळतील यासाठी सगळा उद्योग आहे। अजितदादांचा गटामध्ये किंवा जे काही राष्ट्रवादीमध्ये गेले शरद पवार साहेबांना सोडून, त्यातील बरेच लोकांना आता असुरक्षित वाटत आहे। त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सुद्धा असुरक्षितता वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।